नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या पोटातून सुरू होतो. होय, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमच्या आतडे हळूहळू कुजत आहेत. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आतमध्ये एक गोंधळ आहे. आत उठताच थकवा येते, वारंवार गॅस येणे, बद्धकोष्ठता आणि आकरण, अशक्तपणा ही काही छोटी समस्या नाही, पण आतड्यात बिघडू लागले आहेत याचे हे लक्षण आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहेत आणि तुम्हाला ते माहीतही नाही. जर तुम्ही आज लक्ष दिले नाही तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या 7 गोष्टी. आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटते की तो निरोगी आहे, परंतु सत्य काहीतरी वेगळे आहे. कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोचवत आहे. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते माहीत देखील नाही. जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवले नाही तर भविष्यात या गोष्टी सवयींमुळे मोठे आजार होऊ शकते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे आज 7 गोष्टी करायच्या आहे. बिस्किट, सर्वात मोठे लपलेले विष. तुम्हाला वाटते की बिस्किट हलकी असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटे पीठ, शुद्ध साखर आणि रसायनापासून बनवलेले असतात. हे तुमच्या पोटात जाते आणि हळूहळू चिकटायला लागते आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई थांबते. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत आहे. वारंवार गॅस होणे, बद्धकोष्ठता, पोट स्वच्छ नसणे ही त्याची लक्षणे आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज ते खात असाल. सकाळी चहा प्यायल्याने संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच हळूहळू ही सवय तुमचे शरीर आतून खराब करत आहे. जर तुम्ही अजूनही थांबलात नाही तर ही छोटीशी सवय भविष्यात एक मोठा आजार बनू शकतो. थंड पेय, ते हळूहळू विषारी होत चालले आहेत. जर तुम्ही थंड पेय प्यायले तर काय होईल असे तुम्हाला वाटते, पण सत्य भीतीदायक आहे. शीतपेयामध्ये इतकी साखर असते की ती तुमच्या शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीत अनेक चमचे साखर असते जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगाने वाढवते. इतकेच नाही तर त्यात असलेले आम्ल तुमच्या पोटात आतील थराला हानी पोचवते. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल. पोटात जळजळ, गॅस, जडपणा. मात्र यामागचे नेमके कारण मला माहीत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यात दररोज अन्नसह किंवा मित्रांसोबत मजा करण्याची ही एक सवय बनते आणि हळूहळू ती तुमच्या आतडे कमकुवत करते. जर तुम्हाला खरोखरच तुमचे शरीर वाचवायचे असेल तर आजपासून शीतपेयांपासून दूर राहा. फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर चव घेण्यासाठी मजेदार, आतून सजवा. तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर खाता तेव्हा काय होते असे तुम्हाला वाटते, पण कधीकधी ती एक सवय बनते. हे फास्ट फूड म्हणजे मध्ये घटते तेल, पीठ आणि रसायने जी तुमच्या पोटात गेल्याने व्यवस्थित पचन होत नाही. हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त, झोपेची जाणीव होईल, पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत चालली आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाण्याच्या सुरुवात करता. मित्रांसोबत आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी, आणि हळूहळू ही सवय तुमचे आरोग्य बिघडवते. जर तुम्ही आता थांबला नाहीत तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकते. जितका गोड आतला शत्रू तितकाच मंद तुम्हाला गोड आवडते. जेवणानंतर काहीतरी गोड किंवा दिवसभरात वारंवार काहीतरी गोड हे सर्व खूप सामान्य आहे, पण सत्य आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांना
नाश करत आहे. जर साखरेचे सेवन केल्याने तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगाने वाढू शकतात आणि जर चांगले जीवाणू हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होते, तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचे पोट स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गोड एक डुलकी बनते. एखादा खाल्ल्यानंतर तुम्हाला खाण्याची इच्छा होते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचे असेल तर आजपासून मिठाई कमी करा. पॅक केलेले अल्पोपहार हळूहळू शरीर खाली करा. चिप्स, खारट, कुरकुरीत या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो, पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनतात. ते ट्रान्स फॅट्स, अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षणाने भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटते की तुम्ही फक्त एक पॅकेट खाल्ले आहे, परंतु हे पॅकेट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून टीव्ही पाहणे ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला याचे व्यसन केव्हा लागते हे देखील तुम्हाला माहीत नसते. हळूहळू तुम्हाला पोटात जळजळपणा, सुस्ती आणि वारंवार भूक जाणवते. हे सर्व एक लक्षण आहे की तुमचे शरीर आतून कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही थांबला नाही तर या छोट्याशा सवयीमुळे मोठा आजार होऊ शकतो. म्हणजे रात्री उशिरापर्यंत शरीरासोबत जेवण करणे. सर्वात मोठी फसवणूक तुम्ही उशिरा खाता ते काय होते असे तुम्हाला वाटते, पण सत्य हे आहे की सवय हळूहळू तुमच्या शरीराला हानी पोचवत आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही पाचक प्रणाली मंदावते आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता तेव्हा ते योग्यरित्या सुटत नाही. त्यामुळे अन्न तुमच्या पोटात बराच काळ राहते आणि हळूहळू आणि लगेच झोप जाते. या छोट्या छोट्या चुका तुमचे आरोग्य बिघडवत आहे. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचे असेल तर आजपासूनच झोपण्याच्या 2-3 तास आधी खाणे सुरू करा. कमी पाणी पिणे हे प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्याने काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते, पण सत्य हे आहे की ही एक सवय तुमचे शरीर आतून खराब करत आहे. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते, पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पितात तेव्हा शरीरातील घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसणे किंवा सतत थकवा जाणवेल, पण तुम्हाला हे समजत नाही की खरे कारण फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक गांभीर्याने घेत नाहीत. दिवसभरात 2 ते 3 ग्लास पाणी प्या. ही छोटीशी निष्काळजीपणा हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला खरोखरच तुमचे शरीर वाचवायचे असेल तर आजपासूनच किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचे आरोग्य वाचवायचे असेल तर केवळ ऐकणे नव्हे तर आजपासूनच या सवयींचा अवलंब करण्यास सुरू करा. प्रथम घरी शिजवलेले अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचे प्रमाण शक्य तितके कमी करा. दिवसातूनच कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायले म्हणजे जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होतील. तुमच्या आहारांमध्ये फळे आणि हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश करा. हे आतडे स्वच्छ करते आणि बळकट करते. रात्रीचे जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. दररोज किमान 15 ते 20 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करणे जेणेकरून पचन योग्य राहील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू प्रत्येक गोष्ट बदलणे कठीण असते, पण आजपासून सुरुवात करूया. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचे आरोग्य बिघडत आहे. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरू करा. तर लक्षात ठेवा की छोट्या चुकांमुळे मोठ्या उद्भवू शकतात. आपण काय करू
याच विषयावर अजून खोलात जाणार आहेत. कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. पण हा व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत आणि तुमचे वय काय आहे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्यासाठी तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. असेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे वय काय असेल, तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या शरीराचे केंद्र म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषध घेतली, जिम केलं, सप्लिमेंट्स घेतले, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण 70% जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेशर वाटत नाही, पोट नीट साफ होत नाही, वारंवार गॅस होतो, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो. हे सर्व नॉर्मल नाही. हे तुमच्या शरीराचं सिग्नल आहे की काहीतरी बरोबर नाही. चला तर मग आपण आजच अशा काही नवीन सवयी आणि गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोचवत आहे. सर्वात आधी येते रिफाईंड तेल. तुम्हाला वाटतं की ते तेल म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेल खूप प्रोसेस केलेली असतात. तर या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात आणि शरीरात जाऊन सूज निर्माण करतात. त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त चहा आणि कॉफी. सकाळी उठल्याबरोबर चहा, मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा. ही सवय इतकी सामान्य झाली आहे की लोकांना ती चुकीची वाटतही नाही. पण जास्त कॅफेन तुमच्या पोटातील आम्ल वाढवतं आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. तिसरी गोष्ट तणाव. तुम्ही काय खाता या इतकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा मनस्थितीत खाता. जर तुम्ही सतत तणावात घाईत असाल, मोबाईल बघत खात असाल तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पोचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांवर तणाव येतो. चौथी गोष्ट झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता आणि फक्त 4-5 तास झोपता. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची तंदुरुस्ती करत नाही. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचनक्रिया बिघडते. पाचवी गोष्ट फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खातात आणि फळभाज्या कमी खातात. पण फायबर हे आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जमा होतात. सहावी गोष्ट, जर जास्त मीठ तुम्हाला वाटतं मीठ फक्त चवीसाठी आहे, पण जास्तीत जास्त आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरिया समतोल बिघडवतं. त्यामुळे डायजेशन वीक होतं. सातवी गोष्ट, सतत बसून राहणे. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन टी व्ही बघता. शरीराची हालचाल कमी झाली की पचन प्रक्रिया स्लो होते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवर ताण होतो. आता प्रश्न असा आहे, यावर उपाय काय? पहिली गोष्ट, सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. हे तुमच्या पोटाला साफ करण्यास मदत करते. दुसरी गोष्ट, प्रोबायोटिक फूड खा, जसं की दही, ताक. हे चांगले बॅक्टेरियाला वाढवतात. तसंच तिसरी गोष्ट, हळूहळू खा आणि नीट चावून खा. डायजेशन तोंडापासून सुरू होतं. चौथी गोष्ट, रोज चालणे किंवा हलका व्यायाम करणे हा करा. फक्त 20 ते 30 मिनिटे चालणं देखील खूप फरक पाडतं. पाचवी गोष्ट, मोबाईल वापरताना खाणं टाळा, जेवणावर लक्ष द्या. सहावी गोष्ट, साखर आणि जंक फूड हळूहळू कमी करा. एकदम बंद करा कठीण नसतं, पण कमी करणं शक्य आहे. सातवी गोष्ट, रोज पुरेशी झोप घ्या, किमान 7-8 तास. मित्रांनो,
लक्षात ठेवा, आरोग्य एका दिवसात बिघडत नाही आणि एका दिवसात सुधारतही नाही. हे सगळं छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं उद्यान आरोग्य ठरेल. जर तुम्ही आजपासूनच या गोष्टीवर लक्ष दिलं तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतात. शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते, तुमचे शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला हे ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत, नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही आरोग्य उत्तम राहील आणि ते निरोगी आयुष्य जगू शकतील. धन्यवाद.